सगळे याच्यामध्ये विद्यार्थी पण असं नाही मुलांनी पण काढलेलं लागलं संविधान दिनानिमित्त मुलं आपल्या भेटीला येणार आहे. बोललो तो तुम्हाला आणि तो सोन्याचा दिवस आज उगवला. आज आपल्या मध्ये ज्यांना आम्ही लहानपणी बबलू म्हणायचो, ज्यांनी वर्ग 4थी मध्ये त्यावेळेस 4थीला शिष्यवृत्ती होती, आता सुरू झालं ना, 4थ्या वर्गामध्ये त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा पास केली, पात्र झाली. 7व्या वर्गाला शिष्यवृत्ती पात्र केली. 10वीला ते सेंटरमधून पहिल्या 2-3 मध्ये आले. 12ला पहिल्या 2 मध्ये आले आणि पुढे त्याचा इंजिनिअरला नंबर लागला. इंजिनिअरचं पूर्ण शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि मुलांनो बबलू बबलू म्हणता बबलू आता जर्मनीला गेलाय आणि त्यांचं नाव ओरिजिनल नाव आहे गौरव दयानंद आप्पा इंगळे. गौरव हा खरंच गौरवशाली आमच्या सगळ्यांसाठी ठरला, कारण त्यांना घडवण्याचं काम आमचे मार्गदर्शक, आदर्श स्फूर्ती आणि प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक दयानंद आप्पा इंगळे सर हे आणि ताई दोघंही शिक्षक आहेत जिल्हा परिषदला आपल्यासारखेच. आत्ताच मागच्या 1 महिन्यापूर्वी ताईंचा निरोप समारंभ झाला आणि सरांचा मागच्या वर्षी निरोप समारंभ झाला. परंतु आपल्या बाजूलाच युरा राळा तांडा या ठिकाणी 13-14 वर्ष तिथे राहिले. त्यानंतर मानेगाव, रामनगर त्या पंचक्रोशीमध्ये दोघांनी मिस्टर मिसेसनी सेवा दिली. परंतु उभ्या आयुष्यामध्ये ज्यांनी बबलूला घडवलंय त्यांनी कोणताही पुरस्कार घेतला नाही, कोणत्याही निवडणुकीला उभे राहिले नाही. तर फक्त आपल्या गोर गरीब सामान्य मुलांची, जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांची खूप सेवा प्रामाणिकपणे ते करत राहिले आणि त्यामुळं आज निसर्गाने त्यांना भरभरून दिलेलं आहे. आज गौरव हा जर्मनी या ठिकाणी एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला, इंजिनियर म्हणून नोकरीला आहे. माझी मनापासून इच्छा होती, की मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी गौरवला घेऊन जावं. गौरव हा आमच्यासाठी आयडल ठरलेला आहे, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या मुलांसाठी. कारण फक्त तो गौरव जर्मनीला गेला का नाही, इंजिनियर तर भरपूर होतात, परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मातीची, आपल्या जमिनीची, आपल्या भारताची, आपल्या कुटुंबाची नाळ त्यांनी तोडली नाही. आजही सकाळ संध्याकाळ तो व्हॉट्सअप कॉलिंग आपल्या मम्मी पप्पाला असतो. त्यांचे रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी 6-7 देशाचे टूर मॅडम या मुलांनी घडवले. आता सुट्ट्यामध्ये आलेला आहे, प्रत्येक सुट्टीमध्ये आपल्या आई वडिलांना आणि
आमची निकिता ताई, त्यांची बहीण म्हणजे सरांची मुलगी, ती सुद्धा डॉक्टर. निकिता ही सुद्धा डॉक्टर आहे आणि त्यांचे मिस्टर ते पण डॉक्टर आहे. आणि असा हा सर्व गुण संपन्न परिवार. आर्थिक स्थितीला दोघे मिस्टर मिशन नोकरी असल्यानंतर काय गरज आहे, परंतु आम्हा सर्व भावंडांना सातत्यानं ऊन वारा पाऊस त्याची चादर अंगावर घेऊन भक्कम अशी त्यांनी सावली दिली, साथ दिली आणि आमच्या सोबत ते आजही नंतर सुद्धा अगदी आपल्या प्रेमापोटी आपल्या एकदम शेवटच्या खेळाच्या टोकामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण मागचा इतिहास जर बघितला तर त्यांचे सरांचे वडील, तुम्ही सर्वांनी युवरा आश्रम ऐकला असेल, युवरा आश्रम ऐकलं का? स्वामी विवेकानंदांचा फोटो असतो बघा, मोठा आश्रम आहे आणि त्या आश्रम मध्ये सरांचे वडील त्या ठिकाणी त्या गुरुमाऊलींची सेवा करायची, त्यांच्या आई सेवा करायच्या, त्यांचे शिष्य मी सरांच्या वास्तुशांतीला घरी येताना बघितलेलं आहे. मुलांना विदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तसं गजानन महाराजाचं मंदिर, गजानन महाराज प्रसिद्ध आहे की नाही हा संस्थान, तसं हे विदर्भामध्ये युवरा आश्रमचं एक मोठं संस्थान आहे, ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. असा वाडवडिलांचा एक मोठा सेवेचा वारसा या कुटुंबाला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये जाण्याचा मला योग आला. अनेक भावांची मुलं त्यांनी सांभाळली, ती सुद्धा मोठ्या उद्योगवर आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहे, वकील आहे, मोठमोठ्या कंपनीमध्ये आहेत, मोठ्या अजंता अँबॅसेडर सारख्या हॉटेलमध्ये MBA कंप्लीट करून त्या ठिकाणी मोठ्या नोकरीच्या हुद्द्यावर ते आहेत. असं परिपूर्ण सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यापक दृष्टिकोन असलेलं हे कुटुंब, एक घरे परिवार आणि त्या घरे परिवारातील हा एकुलता एक मुलगा आणि त्यांनी सुद्धा आपलं आयुष्य घडवलं सरांच्या नेतृत्वाखाली. आणि आज मला त्याचा अभिमान यासाठी वाटतो विद्यार्थी मित्र हो, की त्यांनी सरांना सेवानिवृत्तीनंतर किंवा अगोदर सुद्धा जसं मला त्याच्याबद्दलची अपेक्षा होत्या त्या अपेक्षा खऱ्या सत्याने ठरत चालल्यात. आज तो आपल्या आईवडिलाचं एक जसं तुम्हाला काल उदाहरण सांगितलं, कोणा सांगितलं, पाचावर्गात कोणा सांगितलं, चित्र कोणाच होतं, कडेवर घेऊन चालले होते, मागून आई वडील बसले होते, कोणा चित्र होतं ते, श्रावण बाळ सांगितलं काय? अरे श्रावण बाळाची गोष्ट सांगितली तुम्हाला मी, तो आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता ना, तसं हा श्रावण बाळ आजच्या कलियुगामध्ये आपल्या आई वडिलांना दोघांनाही सेवारूपी रूपानं संपूर्ण जगाचं दर्शन घडवायला निघालेलं आहे. आणि असा संस्कारमय विद्यार्थी, असा एक चांगला परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या दिशेने जाणारा विद्यार्थी, एक इंजिनियर आपल्या शाळेत यावं, त्यांनी मी कसा घडलो हे आपल्याशी हितगुज करावं हा प्रांजळ हेतू माझा होता. आणि म्हणून मी इथे आल्यापासून माझा त्याचा पाठपुरावा होता की गौरव तू ज्या दिवशी येशील मला एक दिवस माझ्या शाळेसाठी दे. आणि त्यांनी शेवटी अनेक आता मध्यंतरी ते टूर करून आलेत. मी सरांच्या फॉलोमध्ये होतो, पण आपल्याला माहिती आल्यापासून सर इथं खूप काही प्रोग्रेस काम चालू आहे. आज सकाळपासून शिवबाळी बसलेले सध्या सकाळची टीम आम्ही असं आलो की काही कामात शिक्षक संख्या अर्धी ट्रेनिंगला गेली परमेश्वर मोरे सर विशेष. आज हा क्षण आला, मी आपल्या शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आपला विद्यार्थी संसद प्रमुख आनंद आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वात प्रथम मी अगोदर एकगरे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळून आपण त्यांच्या या ठिकाणी त्यांना अमेरिकेच्या गोष्टी सांग, जर्मनीच्या गोष्टी सांग. ते म्हणे तू भारतात टिकतच नाही, तिकडच्या गोष्टी सांगतो म्हणे, कधी जाणार आहे आपण इकडे. विद्यार्थी मित्र हो, योगायोगानं माझ्या तोंडातून येत केलं आणि मला त्या देशामध्ये जाण्याचा योग आला. माझ्या घरामध्ये मी चित्र लावलेलं होतं मालदीवचं, आजही आहे ते हॉलमध्ये. तिथे चित्र बघायचो, किती सुंदर पाणी आहे, किती नितळ पाणी आहे, निर्मळ पाणी आहे, किती स्वच्छ पाणी आहे, किती टेकड्या सुंदर आहे. हे कसं खाली हे बेटा मालदीव देशामध्ये जो पूर्ण समुद्रामध्ये देश आहे, 3200 बेटं आहेत आणि 3200 बेटापैकी 1000 बेटावर काय आहे, वस्ती आहे. आणि तिथं जाऊन माझ्या मिसेसला मिस पॅराडाईज म्हणजे 25 देशामधून पहिला क्रमांक तिचा आला आणि तिथे अवॉर्ड्स मिळालेले आहे मिस पॅराडाईज म्हणून. सांगा तात्पर्य म्हणजे कसं, मनी वसे ते स्वप्नी दिसे आणि स्वप्नी दिसे ते मनी वसे. आपण आपल्या भावना व्यक्त करत चला की मला अमेरिकेला जायचंय, मला जर्मनीला जायचंय, मला भारत देशाच्या मोठ्या ठिकाणी जायचंय, तर एक दिवस तुमचा तो दिवस दूर राहत नाही, तुम्हाला जायची संधी मिळते. कारण हा निसर्ग काय करतो,
म्हणले मी वाईट आहे, मग तिकडून आवाज तो वाईट आहे वाईट आहे वाईट आहे, तू वाईट आहे वाईट आहे वाईट आहे. आपण चांगलं म्हणत राहायचं, चांगलं बोलत राहायचं, चांगले स्वप्न पाहत राहायचे, मोठं व्हायचं. त्यातलं उदाहरण आपला गौरव आहे. तर आज आमचे पाटोळे मामा आले गौरव आहे. या आमच्या स्वच्छतामध्ये मोहीममध्ये खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी एक दिवस तुमच्या स्वागत करेन जर्मन माणसं जाताना. या इकडे ताई बोलवा. मी कसा घडलो या प्रत्यक्ष भेटीला आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी आलेले आहेत गौरव हेगरे सर. जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. मान्य मुख्याध्यापक प्रोफेसर आणि बसलेले सर्व मॅडम, मी सर्वप्रथम आपल्याला थँक्यू बोलू इच्छितो की मला ही अपॉर्च्युनिटी दिली इथं येऊन बोलण्याची. मी प्रयत्न करेल की मी जसा घडलो आहे, मी जसा जर्मनीला गेलो आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला मोटिवेशन देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करेन. सो माझं शिक्षण मराठी मीडियममध्येच झालेलं आहे. मी 1ली ते 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये होतो. मी इंग्लिश मीडियममध्ये नाही शिकलेलो. माझे आईवडील पण जिल्हा परिषद शाळेमध्ये टीचर म्हणून होते. आत्ताच दोघं पण रिटायर झाले. आणि माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं आणि मला त्याचा अभिमान पण आहे. आणि इंग्रजी मराठी हे फक्त एक एक कम्युनिकेशनचं एक लँग्वेज आहे. त्याच्यामधून कोणाची गुणवत्ता किंवा स्किल मापता येत नाही. हे मला जर्मनीला गेल्यावरतीच कळालं. मग माझं शिक्षण झाल्यावर मी इंजिनिअरिंग केलं. मग तिथून मला विदेशात जायचं होतं, बघायचं होतं की तिथे लोक कसं असतं, कसं करता, आपल्यापेक्षा काय वेगळं आहे का, आपण एक विकसित देश नाही आहे आणि डेव्हलपिंग कंट्री आणि ते डेव्हलप कंट्री आहे. तर त्याच्यानंतर मी जर्मनी चूज केलं कारण जर्मनीला एज्युकेशन फ्री आहे. तुम्हाला जेवढं शिकायचं तेवढं तुम्ही शिकू शकता. कोणतीही फी चार्ज केली जात नाही. तिथं शिक्षणाला खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणाची फायनान्शियल सिच्युएशन कशी असो पण ते त्याला जेवढं वाटेल PhD काही डॉक्टर जे बनायचं ते बनवू शकता, जे शिकायचं ते शिकू शकता. फक्त तेवढ्यासाठी आपल्याला तेवढे स्किल्स पाहिजे. त्यानुसार आपल्याला 10 वर्षापासून मी जर्मनीला राहतो. तिथं गेल्यावरती आता सगळ्यांना असं वाटतं जर्मनीला आहे किंवा दुसऱ्या देशामध्ये आहे म्हणजे इंग्लिशच बोलली जात असेल किंवा इंग्लिश येत असेल तरच आपण जाऊ शकतो. मलाही असं वाटायचं. आणि पण जर्मन देशामध्ये ते जर्मन भाषेला सगळ्यात जास्त त्यांनी प्राधान्य दिलं आहे. त्यांचं सगळं शिक्षण एज्युकेशन हे जर्मनमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला डॉक्टर पण बनायचं असेल तर तुम्ही प्युअर जर्मनमध्ये फक्त जर्मन भाषेच्या माध्यमातून शिकून सुद्धा डॉक्टर बनू शकता किंवा इंजिनियर पण बनू शकता. तुम्हाला इंग्लिशची गरज नाही. त्यामुळे भाषा एक फक्त माध्यम आहे आणि त्याच्यावरून आपली स्किल ठरवत नाही हे मला तिथं गेल्यावरती कळालं. मग मी जर्मन पण आपल्या देशामध्ये जे एक आपण मानतो तसं म्हणजे ते जे समज आहेत ते गैरसमज बरेचसे तिथं गेल्यावरती दूर होतात की हे लोक आपल्या भाषेला किती महत्त्व देतात आणि फक्त स्किलच्या जोरावर ते इथपर्यंत पोहोचले. तर त्यांना म्हणजे इंग्लिश बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्सला सुद्धा इंग्लिश बोलता पण येत नाही, ते जर्मनच बोलतात फक्त. आणि जर्मनी हा देश म्हणजे दोन्ही विश्वयुद्धात जर्मनी देश इन्व्हॉल्व होता. त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. 1989मध्ये जर्मनीचे 2 डिव्हिजन झाले होते. त्याच्यानंतर तो देश एक झाला 1989मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी खूप प्रगती केली. त्यांच्याकडे लोक नव्हते कामाला म्हणून तिथल्या स्त्री वर्गाने आणि पुरुष वर्गाने मिळून खूप मेहनत घेतली, 12-12 तास काम केलं. त्याच्यानंतर आज कुठं तो देश एवढा प्रगतीवर आहे. मला सांगायचं एवढंच आहे की जर का आपल्यामध्ये जिद्द असेल आणि आपण जर का एखादी गोष्ट ठरवली तर आपण पण त्या लेवलला जाऊ शकतो. त्यांनी असं म्हटलं नाही की आता आपला देश बरबाद झाला आहे, आता आपण काय करू शकतो. तर त्यांनी 20 वर्षातच एवढी प्रगती केली म्हणजे अक्षरशः त्यांचे रेल्वे स्टेशन, त्यांचे रोड, सगळे काही बॉम्ब्स म्हणजे एवढे बॉम्ब पडले होते दुसऱ्या महायुद्धात की सगळं काही उद्ध्वस्त झालं. त्यांनी परत ते सगळं बनवलं
आणि आज बघितली तर जर्मनीची गणना एक डेव्हलप्ड कंट्रीमध्ये एकदम टॉप लेवलला होते. आणि जर्मनीमध्ये जसं बऱ्याच आपल्याला माहिती आहे कार्स वगैरे खूप फेमस आहे. फॉक्सवॅगन, मर्सिडीज, पॉर्शे हे सगळ्या जर्मन कंपन्या आहेत. बॉश. तर त्यांचं प्राधान्य इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरणाकडे जास्त होतं आणि अजून पण त्याच्याकडे जास्त आहे. शेती तिथं करता पण खूप कमी प्रमाणात करता. आणि गव्हर्नमेंटनी पण हेल्थकेअर आणि एज्युकेशन या 2 गोष्टीला खूप महत्त्व दिलं आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेला तरी तुमचं प्रत्येकाकडे इन्शुरन्स असतो, त्याच्यामुळे काही पे करावं लागत नाही. तुम्हाला जेवढं शिकायचं तेवढं तुम्ही शिकू शकता. आणि त्यांची सिस्टीम अशी आहे, जो जास्त कमवेल तो जास्त टॅक्स भरेल, जो कमी कमवतो तो कमी टॅक्स भरेल. त्याच्यामुळे सगळ्यांना सेम संधी दिली जाते आणि सगळ्यांना सारख्या लेवलला आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर अजून एक सांगायचं तर एक ऑब्झर्वेशन माझं म्हणजे ते आपल्यापेक्षा हुशार आहेत हा खूप मोठा गैरसमज आहे. ते आपल्यापेक्षा हुशार असते तर आज त्यांना आपली गरज पडली नसती. तर ते आपल्यापेक्षा हुशार नाही, पण ते प्रामाणिक खूप आहेत आणि कष्टाळू खूप आहेत. आणि या 2च गोष्टीमुळं ते आज म्हणजे खूप प्रगत झालेले. मी बघितलं की तिथे भ्रष्टाचार खूप म्हणजे नाहीच आहे. भ्रष्टाचार हा प्रकारच नाही आहे. प्रत्येकजण आपापलं काम करतो. पोलीस त्याचं काम करणार, डॉक्टर त्याचं काम करणार. कोणीही म्हणजे करप्शनचा विचारसुद्धा करत नाही आणि त्याचे खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे हा कुठलाही प्रकारचा स्वच्छता पण खूप आहे. ते प्रत्येक नागरिक म्हणजे सगळा देश हे माझं घर आहे असं समजतो. ते कोणीही कचरा करत नाही, कोणी बाहेर कचरा टाकत नाही आणि जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही पूर्ण त्या देशात फिरले तरी तुम्हाला कचरा वगैरे असं पडलेला दिसणार. तर हे जर का आपण अशा 2-3 गोष्टीमध्ये मला असं वाटतं की आपल्याला शिकण्यासारखं आहे. म्हणजे भ्रष्टाचार न करणे किंवा कष्टाने काम करणे आणि स्वच्छता ठेवणे. मला वाटतं या 2-3च गोष्टीमुळं आपण पुढे मागं असल्यासारखं आपल्याला वाटतं. बाकी आपण गुणवत्तेमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये कुठेही मागं नाही आहे. आपल्या देशाचे भरपूर लोक देश विदेशामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. ते मोठमोठ्या पदावर आहेत. याचाच अर्थ आपल्या देशामध्ये पण काही स्किल्सची कमी नाही आहे. आणि जर्मनी हा देश युरोप खंडामध्ये येतो आणि त्याला पूर्ण 4-5 म्हणजे साईडनी वेगवेगळे देश जोडलेले आहेत. तर त्यांना समुद्राचा पण ॲक्सेस नाही आहे आणि ह्या अशा गोष्टीमुळे तिथे वातावरण पण खूप थंडी असते. 12 महिन्यामधले 8-9 महिने तिथं थंडी असते. फक्त 3 ते 4 महिने तिथं उन्हाळा असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर ओव्हरकम करून ते एवढे प्रगतशील झालेले. आपल्याकडे तर खूप ऊन असतं, आपल्याकडे समुद्राचा ॲक्सेस आहे, सगळं आहे. इवन त्यांच्याकडे सोलार पॅनल खूप सारे आहेत. म्हणजे सूर्य दिसत नाही तरी सौर ऊर्जेचा ते भरपूर उपयोग करतात. आपल्याकडे सूर्य नेहमीच 12 महिन्यात असतो तरी आपण एवढा उपयोग करत नाही. तर अशा काही गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आणि मी फक्त एकच सांगू इच्छेल की आपण म्हणजे जर का एखादी गोष्ट ठरवली, आता तुमचं वय म्हणजे मी म्हणणार नाही की एकदम अभ्यासच करा, खेळा, कुदा, एन्जॉय करा, पण एखादी गोष्ट ठरवली तर त्याला पूर्ण तुमच्याकडून 100% द्या. आणि मला गॅरंटी आहे की आपण आपला 100% दिल्यावरती त्याचा तसं आउटपुट आपल्याला मिळतं. आणि ते काय करायचं असेल त्या मार्गाने हळूहळू एक स्टेप पुढे जा. एकदमच वर जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि जे काही ठरवताल, ज्या काही क्षेत्रात जाताल तिथे फक्त तुमचे 100% द्या, तुम्ही नक्कीच सक्सेस होईल. एवढं बोलून ऐकलं सर्वांनी? विचारला की इंजिनियर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते?
इंजिनिअरिंगचं आता आपण 10वी झाल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन असतात. सायन्समध्ये ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे ते मेडिकल बायोलॉजी वगैरे घेतात. ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे ते मॅथ्स सब्जेक्ट. तर मॅथ्स चूज केल्यानंतर आता आमच्या वेळेस CET होती, पण आता ओव्हरऑल ऑल इंडिया एक इंजिनिअरिंगची टेस्ट आहे, ती आपल्याला द्यावं लागते. आणि सब्जेक्ट आपल्याला फोकस मॅथमॅटिक्सवर करावा लागतो, गणितावर. आणि ते झाल्यानंतर मग कॉलेज त्यानुसार मिळतं. म्हणजे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, जसं IIT आहे, NIT आहे. पुण्याचे पण पुणे युनिव्हर्सिटीतले इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत, औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. तर बरेच इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत आपल्या देशामध्ये. तर पण मी फक्त एवढंच सांगेल की म्हणजे आपण ध्येय जरी टॉप कॉलेजचं ठेवलं आणि ते जरी भेटलं नाही तरी खचून जायचं काम नाही. कारण इंजिनिअरिंग म्हणजे आपण कुठल्याही कॉलेजमधून केलं त्याच्यानंतर पण आपण एक चांगला जॉब करू शकतो किंवा विदेशात पण जाऊ शकतो. भरपूर कॉलेजेस आहेत, त्याच्यातून इंजिनिअरिंग करून मग पुढच्या शिक्षणासाठी आपण विदेशात जाऊ शकतो. फक्त आपण जिथं आहे तिथं आपला बेस्ट दिला पाहिजे. म्हणजे आपण ट्राय केलं पाहिजे की आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, चांगलं ज्ञान मिळेल, चांगले स्किल आपण करू. कारण मी सुद्धा IITची तयारी केली होती, पण IIT नाही लागल्यावरती मी पुणे युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग केलं. पण त्याच्यानंतर मी MS करायला जर्मनीमध्ये. तुम्हाला विचारायचं की तर जर्मन भाषेमध्ये म्हणजे आपल्याकडं इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स असताना ABCD अल्फाबेट्स आहे, फक्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे. जसं एला A B C D असं म्हणता, म्हणजे ABCDला A B C D. आणि फॉर एक्झाम्पल आता मला सांगायचं आहे माझं नाव गौरव, तर मग मी म्हणणार इश हायचं गौरव, म्हणजे माझं नाव गौरव आहे. किंवा माय नाम इज गौरव, सो हे म्हणजे माझं नाव गौरव आहे असं. किंवा म्हणजे मी जर्मनीहून आलो आहे तर म्हणायचं की मी इश कोमा हाऊस डॉइचलँड. तर जर्मनीला डॉइचलँड म्हणतात, म्हणजे जर्मन लोकांना डॉइच लोक म्हणतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल डॉइश बँक, म्हणजे ही जी बँक आहे ती जर्मन लोकांची म्हणून डॉइश बँक असं नाव आहे त्याचं. किंवा जर्मन ट्रेन्सला डॉइश बान म्हणतात, बान म्हणजे ट्रेन, डॉइश म्हणजे जर्मन. तर जर्मनी जे लोक राहतात त्यांना म्हणजे जर्मन देशाला जर्मनमधून डॉइचलँड म्हणतात, म्हणजे जर्मन लोकांचा देश. जसं आपण भारताला हिंदुस्थान असं म्हणतो तसं तिकडे डॉइचलँड म्हणतात जर्मनमध्ये. आणि म्हणजे अशी भाषा आहे जसं आता फादरला फाटर म्हणतात, मदरला मुटर म्हणतात. सो थोडी म्हणजे इंग्लिशसारखी थोडी सिमिलर आहे, पण जरा अवघड भाषा आहे. पण मला सांगतात की इंग्लिश सोपी आहे शिकायला, जर्मन थोडी अवघड आहे. कारण जर्मनमध्ये मराठी भाषेसारखं आहे आपल्या. जसं इंग्लिशमध्ये टेन्सवर असतं सगळं, म्हणजे काळावरती प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, तसं जर्मनीमध्ये टेन्स कमी आहे. पण जसं आपण म्हणतो आता तू कसा आहे, तर इंग्लिशमध्ये म्हणणार हाऊ आर यू, पण जर्मनमध्ये नुसतं म्हणणार वी गेट, म्हणजे पूर्ण हाऊ आर यू असं नाही म्हणत, वी गेट. जसं आपण मराठीतून म्हणतो कसा आहे, तर मराठी टू जर्मन शिकणं सोपं आहे दॅन इंग्लिश टू जर्मन. म्हणजे ते सांगता की मराठीतून तुम्ही जर्मन शिका, इंग्लिश टू जर्मन अवघड आहे, कारण इंग्लिश थोडी वेगळी कॅटेगरीमध्ये येते भाषा. तर तुम्ही जर का मराठीशी लिंक केलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. जर्मन देशामध्ये सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं हॉकी, फुटबॉल हे जास्त खेळले जातात. क्रिकेट तिथं खेळत नाही. पण आता आपले इंडियातले लोक बरेचसे तिथं गेल्यामुळं त्यांनी असं छोटे छोटे क्लब्स चालू केले क्रिकेटचे. म्हणजे एक क्रिकेट भारतीय लोकच जर्मन देशातल्या लोकांना इंट्रोड्यूस करून देत आहे. पण मेन तिथं खेळला जातो तो फुटबॉल आहे. म्हणजे आपल्याकडे क्रिकेटचं जसं क्रेज आहे तसं त्यांच्याकडे फुटबॉलचं आहे. आणि जर्मनीने बऱ्याच 4 ते 5 वेळा फुटबॉलचा विश्वचषक जिंकलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे जर्मन लोकांना फुटबॉल खूप आवडतो. जनरली लहानपणीपासून सगळे मुलं फुटबॉल खेळतात.
आपल्याकडे जसं क्रिकेट खेळतात तसं. क्लॅप करा. नाव सांग. माझं नाव सागर उत्तम शेजूळ आहे. शाळा. माझ्या शाळेचे नाव जी पप्रा शाळा राजेवाडी आहे. मी तुम्हाला विचारत आहे की फुटबॉलमध्ये कोणता प्लेअर प्रसिद्ध आहे सर्वात जास्त कोणता प्लेअर? तर फुटबॉलमध्ये म्हणजे जर्मनीतले एवढे फेमस नाही आहे. सगळ्यांना माहिती असेल मेसी आणि रोनाल्डो हे 2 खूप फेमस प्लेयर आहे. पण एक अर्जेंटिनाचा आहे आणि एक स्पेनचा आहे. पण जर्मनीमध्ये पण काही चांगले फुटबॉलपटू होते, जसं की थॉमस म्युलर वगैरे होऊन गेलेत. पण सगळ्यात जास्त फेमस आहेत ते अर्जेंटिना आणि स्पेनचे आहेत. आता आपण विचारू त्यांना की जर्मनीमध्ये जसं आपल्याकडं अन्नधान्य कोणतं येतं, गहू, ज्वारी, बाजरी, तर जर्मनीमध्ये कोणतं अन्न असतं सर? जर्मनीमध्ये खाण्याचं म्हणजे खाण्याला महत्त्व दिलेलं आहे, पण एवढं नाही जेवढं आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्पायसेस वगैरे खूप कमी आहे. जास्त करून तर ते लोक ब्रेड आणि ब्रेडचे प्रकार जास्त खाता. म्हणजे गहूचं उत्पन्न होतं, पण त्यांनी ते नुसते ब्रेड्स वगैरे बनवता. आणि नॉनव्हेज पण जास्त प्रमाणात खाल्लं जातं. आणि व्हेजमध्ये मग पालेभाज्या वगैरे उकळून बॉईल करून तसंच खातात. ते काही त्याला फोडणी देणं, तिखट मीठ जास्त काही वापर करत नाही त्याचा. आणि चहा कॉफी वगैरे पण पिताना ते शुगर बिलकुल वापरत नाही, म्हणजे विदाऊट शुगरच पिता. म्हणजे त्यांचं खाण्याला जास्त हेल्दी जास्त हे दॅन टेस्टी. तर आपलं इंडियन फूड जास्त टेस्टी असतं. पण मला सांगायला आवडेल की त्यांना आपलं फूड खूप आवडतं. आणि मी जेव्हा म्हणजे एक जर्मन फॅमिलीसोबत राहिलेलो किंवा जर्मन लोकांसोबत राहिलेलो आणि जेव्हा कुक करायचो तेव्हा ते येऊन मला म्हणायचे की म्हणजे आम्हाला पण दे, किंवा त्यांना खूप आवडायचं आपलं फूड. कारण आपलं म्हणजे इंडियन फूड हे जगात प्रसिद्ध आहे, सगळ्यांना आवडतं. त्यांना आपलं म्हणजे इंडियन फूड स्पेशली ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातात, तर त्यांना खूप आवडतं इंडियन फूड. सांगा की आपण जर्मनीमध्ये म्हणजे कशा पद्धतीनं जेव्हा शिकायला गेला होता तेव्हापासूनचं फूड कसं बनवता आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आपलं भारतीय स्टेट म्हणजे भारतातलं आपलं अन्न कसं घेऊन जाता? आता गेल्यावरती तर मी बऱ्याच बेसिक गोष्टी घेऊन गेलो होतो, पण जर्मनीमध्ये पण आपल्याला भेटतात. म्हणजे भाज्या भेटतं, पीठ भेटतं, गव्हाचं पीठ मिळतं, पण पोळ्या वगैरे मिळत नाही. तर ते सगळं आपल्याला कुक करावं लागतं, कारण बाहेर त्यांचं ते ब्रेड वगैरे तेच भेटतं, ते आपण जास्त खाऊ शकत नाही. त्यामुळे सगळे जे स्टुडंट्स आहेत ते स्वतः कुक करतात, स्वतः भांडे घासावं लागतात. आणि परत जर्मनीमध्ये असा नियम पण आहे की तुम्ही म्हणजे कुक केल्यावर तुम्ही तसंच ते भांडे 2 दिवस नाही पाडू शकत. तुम्ही कुक केला, तुम्हाला त्याच्यानंतर सगळं किचन क्लीन करावं लागतं, सगळे प्लेट्स वगैरे सगळं धुवून ठेवावं लागतं. म्हणजे असं आपल्यासारखं म्हणजे 2 दिवस ठेवलं आहे असं चालत नाही. नाही तर मग ते घरमालक येऊन वगैरे कोणी बघितलं तर ते रागवतात. आणि कुकिंग करायचं तर ते बेसिक स्किल्स शिकून घेतले पाहिजे. म्हणजे मी जायच्या आधी पोळी वगैरे भाजी कशी करायची हे शिकून गेलो होतो. आणि सगळेच विद्यार्थी जे जर्मनी किंवा विदेशात जातात त्यांना हे कुकिंग करावंच लागतं, स्वतः शिकावंच लागतं. आणि बरेच गोष्टी मग इथं जे शिकले नाही ते यूट्यूबवरून वगैरे पण आम्ही म्हणजे बघून शिकलो आणि तिथं बनवलो. आपण पुढचा प्रश्न विचारूया गौरव सरांना की जसं आपल्या भारतामध्ये आपल्याकडे काय आहे, नोट आहे ना. आपल्याला ही नोट चालते आपल्याकडं. ही नोट कोणती आहे? याला रुपये म्हणतात. रुपये नाही आहे की नाही, हे 500 रुपये. तसं आहे, प्रत्येक देशाची करन्सी वेगळी असते, बरोबर आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या जर्मनीमध्ये कोणत्या प्रकारचे डॉलर किंवा कोणत्या प्रकारचे पैसे वापरले जातात सांगा त्यांना. जर्मनीमध्ये युरो करन्सी आहे. म्हणजे ते जे 25 देश आहेत युरोपियन युनियन, त्यांनी मिळून स्वतःची एक करन्सी काढली आहे, त्याला युरो म्हणतात. आणि त्या 25 देशात ही एकच करन्सी चालते. आणि आपले सध्याला 102 रुपये म्हणजे 1 युरो होतो. बघा, आपले 102 रुपये दिले त्यांना,
तर त्यांचा किती फक्त 5 युरोला चहा आहे समजा, तर आपल्याला द्यावं लागेल 510 रुपये. म्हणजे किती रुपयाला चहा झाली? 500. त्यांच्या जर्मनीला आपल्याला चहा प्यायची फक्त चहा, तर 510 रुपये देऊन फक्त चहा पिऊ शकतो आपण. आता जेवण समजा आपल्याकडे 100 रुपयाला जेवण आहे, तर त्यांचे 100 युरोमध्ये आपल्याला किती रुपये द्यावं लागेल मग? हा 10,000 रुपये. 10,000 रुपयाचं एक जेवण. किती? मी अनुभवलंय ते म्हणून सांगतो मला. मी एका वेळेच्या जेवणाचा खर्च आहे 10,000 रुपये. आपल्याकडचे 100 रुपये, त्यांच्याकडचे 100 रुपये, 100 युरो. परंतु आपल्याला जेव्हा 10,000 रुपये दिले तेव्हा त्यांच्या 100 फक्त जर्मनीमध्ये 100 युरोमध्ये कन्वर्ट होतात. जसं आपलं अमेरिकेचं काय तुम्हाला माहिती आहे? अमेरिकेची करन्सीचं नाव काय आहे? हा डॉलर. करेक्ट. काय होतं त्यासाठी? $1 ची किंमत काय आहे? 80 ते 90 रुपयापर्यंत आहे. बरोबर आहे. अमेरिकेला सुद्धा त्याच पद्धतीने आहेत, परंतु हे त्याच्यापेक्षाही महागडं आहे. 102 105 रुपये म्हणले सरांनी. ठीक आहे. आता सर आणि सरांच्या ज्या मिसेस आहे त्या सुद्धा आपल्या पंचक्रोशीमधल्या आहेत. लोणगाव, सिल्लोडमध्ये लोणगाव म्हणून आहे, राजूरच्या जवळ. तिथल्या त्या आम्ही लग्नाला गेलो होतो, त्यांनी सुद्धा इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. एक मिनिट कट कर बेटा. मुलीसाठी एक सांगतो तुम्हाला मी. तो शिकला, त्याने स्वतःची नोकरी मिळवली, पण मुलाला मुलगी लागतेच का नाही नोकरी. ती मुलगी शिकलेली होती अंबाईची. तिने काय केलं होतं? इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंग केल्यामुळं गौरव सोबत तिला जायची संधी आली. तुम्हाला सुद्धा शिकावं लागेल. तुम्हाला सुद्धा कधी काळी काही सोबतीला संधी तुम्हाला येईल, सांगता येत नाही. मी नजीक पांगरेला असताना तारा वाहक नावाची मुलगी आहे. एक दिवस रात्री एक 2:30-3च्या दरम्यान मला फोन आला. आउट ऑफचा फोन होता. मी घाबरलो थोडं. हॅलो कोण? सर मी तारा बोलते म्हणे. तारा म्हटल्यानंतर मला पण काही एवढं मी विसरून गेलो होतो. परंतु तारा कुठून बोलत होती? तर अमेरिकेतून बोलत होती. अमेरिकेतून. आपल्या नजीक पांगरीची तारा होती ती. तिचं लग्न आपले जुंबड म्हणून आहेत पागरूळचे. तो मुलगा इंजिनियर होता आणि तो मुलगा नोकरी तिथे गेल्यामुळं त्या मुलीला संधी मिळाली. सांगा तात्पर्य म्हणजे की तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये चांगलं शिक्षण घेतलं तर असं बाहेर देशामध्ये जाण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी ते सांगतील की तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं करावं. त्यांनी अभ्यास कसा केला? सर आपण अभ्यास कसा केला ते सांगायचं. किती तास अभ्यास केला? म्हणजे 7वी पर्यंत वगैरे तर आपण बेसिक जे मॅथमॅटिक्स, गणित आणि विज्ञान आहे याच्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे 7वी 10वी पर्यंत. म्हणजे हे जर का पक्का असेल तर मग पुढे सगळ्या गोष्टी सोप्या जातात. तर खरं सांगायचं तर 7वी पर्यंत मला एवढं गणितामध्ये म्हणजे गणित म्हणलं की मला टेन्शन यायचं. एवढा मी गणितमध्ये हुशार नव्हतो. पण त्याच्यानंतर मी म्हणजे शिक्षकांचं गायडन्स, माझ्या ताईचं पण गणित खूप चांगलं होतं, तिच्याकडून मला गायडन्स मिळत गेलं. मग मी पण अभ्यास केला. मग 10वी नंतर मध्ये मला गणितात एवढी रुची आली आणि मला गणितामध्ये म्हणजे 150 पैकी 148 मार्क होते 10वीला. तर 150 पैकी 148 मार्क. त्याच्यानंतर म्हणजे मला गणिताची बिलकुल भीतीच वाटत नव्हती. म्हणजे मला आवडायचं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला पण गेलो. इंजिनिअरिंगला पण गणिताचे विषय होते. त्या विषयात पण मला खूप चांगले मार्क्स मिळायचे. आणि गणित म्हणजे तुम्ही पाठ नाही करू शकत. गणित हा असा विषय आहे ज्याला लॉजिकल थिंकिंग जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही लॉजिकली विचार करा. पाठांतरापेक्षा तुम्ही ते गोष्टी समजून घ्या. जेवढ्या लवकर तुम्ही त्या गोष्टी समजायला लागसाल तेवढंच तुम्हाला तो विषय आवडत जाईल आणि तुम्हाला सगळं काही सोपं वाटायला लागेल. मी माझ्या अनुभवातून सांगतो की गणित जेव्हा मी पाठ करायला जायचो तेव्हा मला खूप अवघड वाटायचं. पण जेव्हा मी गणित समजून घ्यायला लागलो तेव्हा मला गणित खूप इतकं सोपं वाटायला लागलं की कोणतेही प्रॉब्लेम आले तरी मला बिलकुल ते गणिताची भीती नव्हती वाटत. आणि 10वीला जनरली बोर्डामध्ये असे अवघड प्रश्न यायचे, पण तरी पण मला ते बिलकुल त्याचं भीती नाही वाटली आणि मी एकदम म्हणजे चांगले माझे पेपर्स वगैरे जायचे. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही अभ्यास करसाल तर याच्याकडे फोकस करा की तो विषय कुठलाही असो, गणित असो, हिस्ट्री असो, विज्ञान असो, की ती गोष्ट आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे.
पाठांतर करावंच लागतं. काही काही सब्जेक्ट असे आहेत, मराठी झालं, बाकी काही हिस्ट्री, भूगोल वगैरे असे सब्जेक्ट आहे ज्याच्यात पाठांतर करावं लागतं. पण जितकं तुम्ही समजून घेसाल तितकं तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण होईल आणि तेवढं तुम्ही चांगलं करू शकता. काय सांगितलं सरांनी की 7वीपर्यंत मला गणिताचा मध्ये रस नव्हता, भीती वाटत होती, पण 7वीच्या नंतर त्यांनी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. असो, असा त्यांचा हा यशस्वी प्रवास होता. आणखी काही सर जीवनातल्या काही अविस्मरणीय क्षण सांगू इच्छिता? म्हणजे गणितच नाही आहे, जसं इंग्लिशचं पण झालं की मला वाटतं म्हणजे माझं इंग्लिश पण एवढं चांगलं नव्हतं. आज म्हणजे कोणी म्हणणार नाही की मी पूर्ण जॉब, माझं पूर्ण कम्युनिकेशन सगळं काही इंग्लिशमध्ये होतं. म्हणजे 7वीपर्यंत मला असं वाटायचं की आपण मराठी मीडियमचे, म्हणजे तो एक माझ्यामध्ये एक न्यूनगंड होता की नाही, आपण कुठंतरी कमी आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये चांगलं करता येणार नाही. पण जसं मी इंग्लिशची पण प्रॅक्टिस केली, कम्युनिकेशन बोललो, संवाद साधले, तसं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होत गेलं. आणि नंतर आता इंग्लिशमध्ये पण म्हणजे असं काही भीती नाही वाटत आहे. तर मी फक्त एवढंच सांगेल की तुम्ही पण कुठे असं आपण कुठं कमी आहे असं काही न समजता, म्हणजे कुठलाही विषय असो त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यामध्ये तुमचा 100% द्या. कोणाला 2 तास लागू शकता, कोणाला 4 तास लागू शकता. प्रत्येकाची स्पीड, प्रत्येकाची समजून घेण्याची वेगळी वेगळी असते. तर ते आपण ओळखून तेवढा टाईम त्या गोष्टीमध्ये दिला तर आपण ते कुठली गोष्ट म्हणजे साध्य करू शकतो. आणखी कोणाला काही विचारायचं का? तुमचं पण एक नशीबच आहे. आणि मग सरांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आपल्या शाळेला भेट दिली, त्यासाठी मी गौरव सरांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते. त्यांचे असेच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. त्यांनी जर्मनीमध्ये चांगलं राहून आमच्याशी सुद्धा एका दिवस आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असं मी अपेक्षा व्यक्त करते. त्याचबरोबर एक घरे सर एक आदर्श शिक्षक होते. मी फक्त त्यांचं नाव ऐकून होते, पण आज मला प्रत्यक्ष पाहायला भेटले आणि खूप चांगलं त्यांनी ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. हिवराजवळच आहे. तर त्यांचे सुद्धा मी मुलाला घेऊन आले आणि ते स्वतः आले, त्याबद्दल त्यांचे मी आभार. सदस्य त्यांनी वेळोवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचे आभार मानते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, त्यांच्यामुळेच आपण त्यांचे अनमोल असे शब्द गौरव सरांचे ऐकू शकलो. ते मुख्याध्यापकाचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते आणि तुम्ही शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे आभार. पाटोळे मामा सुद्धा वेळेवर उपस्थित झाले आणि त्यांचाही योग होता त्यांचे शब्द ऐकण्याचं, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि हे हे सर आलेले आहेत, गोटे सर आपले. त्यांना मोठं तुमचं शिक्षण फार चालू केलेलं आहे आणि आपली शाळाची पण दुरुस्ती करीत आहेत आणि त्यांना तुमची काळजी घेत आहेत आणि चौकडं चकपक सगळं काही करीत आहे. कुठं ते तारं करायला लागले त्यानं आम्हाला तोडा लावले आहे, कुठं घाण गुण सफाई त्यानं करायला लावले. तुमच्या काळामध्ये असे सर भेटले, आम्ही त्याला धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार
अरे शूटिंग हा ना मग शूटिंग चालू आहे ना घ्या ना बाय बाय करा राजेवाडी शाळेतून या ठिकाणी निरोप देताना गौरव एक घरे सर थँक्यू. ॲक्च्युली छोट्या छोट्या गावात इथे बाजूला शिवरा राळा आहे. त्यांचा जन्म तिथे झाला. शिवरा राळा माहिती सर्वांना बाजूलाच ना आपल्या इथे बाजूला तांड्यावर सर होते. शिवरा तांड्यावर मिस्टर मिसेस दोघं टीचर होते ते. जन्मला तिथे पण नंतर मग पुढं SB शाळेत शिक्षण घेतलं. जालन्याला SB शाळा आहे मोठी. आता आपण गेलो त्या दिवशी तुम्ही आलो ना. हां त्यांनी काय सांगितलं की आपल्या देशापेक्षा तिथं टॅलेंट मोठं नाही आहे, पण इमानदारपणा, प्रामाणिकपणा, माझा देश आहे, स्वच्छ ठेवावं, माझं घर स्वच्छ राहील, माझा परिसर स्वच्छ राहील, माझी शाळा स्वच्छ राहील, हे माझं आहे, हा देश माझा आहे. एवढा मोठ्या 1900 तुम्हाला मी दुसरं महाविद्यालय दिलं ना. पहिलं महाविद्यालय झालं 1914ला, दुसरं महाविद्यालय झालं 1919ला. 1919ला दुसरं जे महाविद्यालय झालं त्या महाविद्यालयामध्ये पूर्ण बेचिराग झाला होता जर्मनी. आणि त्या बेचिराग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पुन्हा पूर्वरत सर्व तसं काही तसं ॲज इट इज बांधून ठेवलेलं आहे. अशा देशामध्ये मुलांनो एक सेकंद, एक मिनिट अत्यंत लहान बोलायचा असतो. आजही ते देश संपूर्ण देशामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये अव्वल क्रमांक नाही. म्हणतात की जगात जर्मनी ही अव्वल क्रमांकाने टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. ठीक आहे. त्यांना जवळपास 1 करोडच्या जवळपास त्यांचं पॅकेज आहे. 100 लाख रुपयाचं. तुम्हाला म्हणतो मी एकदा आपल्या डोक्यात ज्ञान घ्या. सगळी जर तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि त्यापेक्षा आपले संस्कार आपल्याला टिकून ठेवावे लागतात. असो, आता तुमच्या मनात काही प्रश्न असेल तुम्ही प्रश्न गौरव सरांना विचारू शकता. हा विचारा. सागर काय विचारायचं विचार. हे बेटा शूटिंग घे. कट करा बघत होता. विचारायचं आहे पुढे जवळ आहे ना. तुम्ही जर्मनीला गेले आणि तिथली भाषा तर आम्हाला माहिती नाही, तर तुम्ही आम्हाला तिथली भाषा मी इंजिनिअरिंगला होतो पुण्याला. तेव्हा मी विचार करत होतो की मला कुठे शिक्षणाला जायचं आहे. तेव्हा मी डिसाईड केलं की मला जर्मनीला जायचं आहे. मग मी नंतर मला कळालं की जर्मनीचे म्हणजे भाषेचे 6 लेवल्स असतात. त्याच्यापैकी एक बेसिक लेवल सगळ्यांना करावं लागते जर का तिथं जायचं असेल तर. मग मी पुण्याला क्लासेस लावले आणि तेव्हा इंटरनेटचं एवढं नव्हतं, त्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेस वगैरे अवेलेबल नव्हते. पण तुम्हाला आता जर का जर्मन शिकायचे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. खूप सारे जर्मन टीचर्स आहेत, ते बेसिक जर्मन लँग्वेज शिकवतात आणि तेवढी इनफ आहे जर का तुम्हाला जर्मनमध्ये थोडं कम्युनिकेशन करायचं असेल तर. तर मी तर पुण्याला शिकलो, नंतर मग एक्झाम दिली आणि सर्टिफिकेट घेतलं आणि बघा जर्मनी भाषा शिकण्यासाठी जर्मनी जावं लागतं का? नाही. तुम्ही आपल्या गावात घरी बसून आपल्या शाळेत सुद्धा आपण जर्मन भाषेचं एक लेक्चर घेणार आहोत. जेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटर येईल, मी सेलगावला सुरू केलेलं आहे, ते एक क्लास होतो तिकडून ते वार्तालाप करतात. तसं आपलं आई आहे ना, तसंच आपलं ते जर्मन भाषा काही वेगळी नाही आहे. बेसिक ते आपल्याला मिळतात. जसं शिको ॲप निघाला तर नवीन, यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी आहेत. पण ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्या मुलांसाठी ही मोठी संधी आहे. आता पुन्हा आणखी काही क्लासेस पण चालू आहे जालन्याला. ज्या मुलांना शिकत ते ऑफलाईन ऑनलाईन पण शिकू शकतात. हां नेक्स्ट आनंद विचार कुठे बोल प्रश्न. भाषा शिकताना काय अडचण आली? म्हणजे शिकतानाच म्हणून नाही, पण पूर्ण प्रोसेसमध्ये अडचणी येतात. पण जसं की मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय तसं मलाही काही लोकांनी मार्गदर्शन केलं. मी ऑनलाईन बघितलं जर्मनीला माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये कोण शिकत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग त्यांना विचारलं की इथून आता कसं यायचं, काय काय घेऊन यावं लागतं. आणि जेव्हा मी जर्मनीला गेलो तेव्हा फर्स्ट टाईम मी विमानात बसलो. म्हणजे डायरेक्ट मी इथून
जर्मनी हा माझा पहिला विमानाचा प्रवास होता. त्याच्या आधी मी एअरपोर्ट पण बघितलं नव्हतं. डायरेक्ट मी जर्मनीलाच गेलो आणि जेव्हा मी बॅग्स माझ्या एअरपोर्टवर ड्रॉप केल्या तेव्हा मी त्या माणसाला असे प्रश्न विचारत होतो, या बॅग मला कुठं मिळतील, याचं पुढं काय होईल. तो म्हणे तू पहिल्यांदा जातोय का? म्हणलं हां मी पहिल्यांदाच चाललो. म्हणे कुठून? जालना ते डायरेक्ट जर्मनी. म्हणलं हो, जालना ते डायरेक्ट जर्मनी. आणि तिथं गेल्यावर पण एक मित्र होता तिथे ऑलरेडी गेलेला होता, तो आम्हाला घ्यायला आला. मग त्यांनी आम्हाला ट्रेनमध्ये बसवलं. मग आम्ही पुढं अजून युनिव्हर्सिटीला मग गेलो. मग तिथं पण म्हणजे रात्र झालेली होती, पण ते लोक खूप मदत करतात, विचारल्यावर सांगता. मग आम्ही तिथं गेलो. म्हणजे मला पहिले थोडी भीती वाटत होती, पण एकदा गेल्यावर ते सगळे लोक खूप चांगले तिथले. आपण काही ॲड्रेस वगैरे काही विचारलात मदत करतात, कॉल लावून देतात, कम्युनिकेशन घडवतात. आणि भाषेचं सांगायचं झालं तर भाषेचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण ते लोक प्रयत्न करतात की ते आपल्याला इंग्लिशमधून वगैरे मदत करू शकतील, पण त्यांना इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतो. पण मला एवढा काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे आता ट्रान्सलेटर वगैरे पण आहे गुगलचं, त्याच्यामुळे आपण इझिली कुठे पण फिरू शकतो. एवढंच विचारला की इंजिनियर होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? इंजिनिअरिंगचं आता आपण 10वी झाल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन असतात. सायन्समध्ये ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे ते मेडिकल बायोलॉजी वगैरे घेतात. ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे ते मॅथ्स सब्जेक्ट. तर मॅथ्स चूज केल्यानंतर आता आमच्या वेळेस CET होती, पण आता ओव्हरऑल ऑल इंडिया एक इंजिनिअरिंगची टेस्ट आहे, ती आपल्याला द्यावं लागते. आणि सब्जेक्ट आपल्याला फोकस मॅथमॅटिक्सवर करावा लागतो, गणितावर. आणि ते झाल्यानंतर मग कॉलेज त्यानुसार मिळतं. म्हणजे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, जसं IIT आहे, NIT आहे. पुण्याचे पण पुणे युनिव्हर्सिटीत काही इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत, औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. तर बरेच इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत आपल्या देशामध्ये. तर पण मी फक्त एवढंच सांगेल की म्हणजे आपण ध्येय जरी टॉप कॉलेजचं ठेवलं आणि ते जरी भेटलं नाही तरी खचून जायचं काम नाही, कारण इंजिनिअरिंग म्हणजे आपण कुठल्याही कॉलेजमधून केलं त्याच्यानंतर पण आपण एक चांगला जॉब करू शकतो किंवा विदेशात पण जाऊ शकतो. भरपूर कॉलेजेस आहेत, त्याच्यातून इंजिनिअरिंग करून मग पुढच्या शिक्षणासाठी आपण विदेशात जाऊ शकतो. फक्त आपण जिथं आहे तिथं आपला बेस्ट दिला पाहिजे. म्हणजे आपण ट्राय केलं पाहिजे की आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, चांगलं ज्ञान मिळेल, चांगले स्किल आपण करू. कारण मी सुद्धा IITची तयारी केली होती, पण IIT नाही लागल्यावरती मी पुणे युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग केलं. पण त्याच्यानंतर मी MS करायला जर्मनीमध्ये. तुम्हाला विचारायचं की तर जर्मन भाषेमध्ये म्हणजे आपल्याकडं इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स असतात ना, ABCD अल्फाबेट्स आहे, फक्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे. जसं एला A B C D असं म्हणतात, म्हणजे ABCDला A B C D. आणि फॉर एक्झाम्पल आता मला सांगायचं आहे माझं नाव गौरव, तर मग मी म्हणणार इश हायचं गौरव, म्हणजे माझं नाव गौरव आहे, किंवा माय नाम इज गौरव. सो हे म्हणजे माझं नाव गौरव आहे असं. किंवा म्हणजे मी जर्मनीहून आलो आहे तर म्हणायचं की मी इज कोमा हाऊस डॉइचलँड. तर जर्मनीला डॉइचलँड म्हणतात, म्हणजे जर्मन लोकांना डॉइच लोक म्हणतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल डॉइश बँक, म्हणजे ही जी बँक आहे ती जर्मन लोकांची म्हणून डॉइश बँक असं नाव आहे त्याचं. किंवा जर्मन ट्रेन्सला डॉइश बान म्हणतात, बान म्हणजे ट्रेन, डॉइश म्हणजे जर्मन. तर जर्मनी जे लोक राहतात त्यांना म्हणजे जर्मन देशाला जर्मनमधून डॉइचलँड म्हणतात, म्हणजे जर्मन लोकांचा देश. जसं आपण भारताला हिंदुस्थान असं म्हणतो तसं तिकडे डॉइचलँड म्हणतात जर्मनीमध्ये. आणि म्हणजे अशी भाषा आहे जसं आता फादरला फाटर म्हणतात किंवा मदरला मुटर म्हणतात. सो थोडी म्हणजे इंग्लिशसारखी थोडी सिमिलर आहे, पण अवघड भाषा आहे. पण मला सांगेल की इंग्लिश सोपी आहे शिकायला, जर्मन थोडी अवघड आहे. कारण जर्मनमध्ये मराठी भाषेसारखं आहे आपल्या, जसं इंग्लिशमध्ये टेन्सवर असतं सगळं, म्हणजे काळावरती प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, तसं जर्मनीमध्ये टेन्स कमी आहे.
पण जसं आपण म्हणतो आता तू कसा आहे, तर इंग्लिशमध्ये म्हणणार हाऊ आर यू, पण जर्मनमध्ये नुसतं म्हणणार वी गेट, म्हणजे पूर्ण हाऊ आर यू असं नाही म्हणत, वी गेट. जसं आपण मराठीतून म्हणतो कसा आहे, तर मराठी टू जर्मन शिकणं सोपं आहे दॅन इंग्लिश टू जर्मन. म्हणजे ते सांगता की मराठीतून तुम्ही जर्मन शिका, इंग्लिश टू जर्मन अवघड आहे, कारण इंग्लिश थोडी वेगळी कॅटेगरीमध्ये येते. तर तुम्ही जर का मराठीशी लिंक केलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. चला.